नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आपला मसाले भात बघा किती मोकळा सुळसुळीत झालेला आहे. कोणतीही रेसिपी करताना सुरुवातीला पूर्वतयारी करून घ्यायची, मग आपली रेसिपी पटापट होते. इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. कमीत कमी 1 तास तरी भिजत घाला, म्हणजे आपला भात अगदी मोकळा सुळसुळीत होईल आणि डब्बलचा फुलतो पण. आता तुमच्याकडे हव्या त्या भाज्या असतील, भाज्यासुद्धा साफ करून घ्या, कापून ठेवा सगळ्या. आता मी इथे वाटण करून घेते. वाटण्यासाठी मी मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता घेतलेला आहे, जिरं हाफ टेबलस्पून आणि कोथिंबीर. पाणी न घालता जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. कुकरमध्ये मी तूप घातलं आहे, थोडंसं तेल पण घातलं आहे, जिरं, दालचिनी, तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले घातले आणि कढीपत्ता. 1 कांदा घेतलेला आहे मी उभा कापलेला. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनिटानंतर बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण त्यात टोमॅटो घालूया, वाटाणे, बटाटे, वांग आणि जे वाटण केलं आपण मगाशी ते वाटण घातले आणि मसाले भाज्या आपण परतून घेऊया. आता आपण मसाले घालू. त्यामध्ये हळद, मिरची पावडर, मसाला, धने पावडर आणि मी ते गोडा मसाला घेतलेला आहे. मसाले परतून घ्यायचा आहे आणि हाफ टेबलस्पून मी इथे बिर्याणी मसाला सुद्धा घातलेला आहे आणि भिजलेला बासमती तांदूळ. आता आपल्याला अलगदच्या हाताने मसाले परतून घ्यायचे आहे, कारण की तांदूळ आपला भिजलेला आहे. म्हणून हळूवारपणे तांदूळ मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनिट तांदूळ परतून घ्यायचा आहे, खालीवर करून घ्यायचं आहे अलगद हाताने. आणि इकडे मी आता गरम पाणीच घातलंय. गरम पाणीच घाला, गरजेनुसार पाणी घालायचं आहे. आता मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ, कोथिंबीर घातली खूप सारी. आता हे मिश्रण अगदी 5 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. कुकर लावायची अजिबात घाई करायची नाही. 5 मिनिटं उकळू द्यायचं आहे. त्याने आपली अजून चव वाढते भाताची, मसाले भाताची. आता 5 मिनिटं माझे झालेले आहेत. 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि वाफ काढल्यानंतर लागलीच खोलून घ्यायचं आहे कुकर. बघा किती मोकळा सुळसुळीत आपला वाटाणे भात, मसाले भात झालेला आहे. एकच नंबर. कलर बघा किती भारी आला आहे आणि यात भरपूर आपण भाज्या घातल्यात म्हणून हा पौष्टिक सुद्धा झालेला आहे. मस्तच चवीला तर अप्रतिम झाला आहे. आणि आपल्याकडे भाजीला सपोज काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता. तर एक वेळा ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. मला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.